नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आपण पाहतो रमेश तळावर आलेला असतो व तो पैसे मागण्यासाठी गडबड करत असतो व तो मामासने विचारतो, मामा मी आता निघू का? मामा त्याला म्हणतात, अरे काय घाय आहे, काल तरी आला आहेस आणि ते बी रातच्याला आणि आता लगेच सकाळी उठवून जातो म्हणत आहेस. थांब थोडा वेळ, काय काम आहे तुला? तर रमेश सांगू लागतो, मामा जायचं होतं, जरा गडबड होती. मामा म्हणतात, अरे थांब म्हणलं नव्ह तुला तर थांब, नंतरच्याला जा म्हणस तू. रमेश बोलू लागतो, अहो मामा मला जरा गडबड होती, मसाल्याचं बघायचं होतं, काम बी लई आहे. मामा म्हणतात, रमेश तुला सांगितलं आहे नव्ह जायचं नाही म्हणून, तर थांब थोडा वेळ. पुढे इकडे रमेश बोलू लागतो, काय रे चिमप्पा, मामा माझं पैकं द्यायचे आहेत अजून, मग तेवढं दिलं म्हणजे मला निघता येईल इथून. चिमप्पा बोलू लागतो, अरे रमेश कालच्याला तर आलं की रे तू आणि गळघाई करत आहेस, तर आजचा दिवस थांब, मामा तुला सांगतीलच काय आहे ते. रमेश म्हणतो, अरे मला जायचं होतं, थोडी घाई होती म्हणून तर मी मागत होतो पैकं, तेवढं मामासनी सांग. चिमप्पा म्हणतो, ए बाबा मामाला असं जाऊन सांगायचं नसतं, मामा स्वतःहून देतील आणि मामा सर्वांचं पैकं दिलेत बघ, ते बी थोडं जास्तीच दिलेत. रमेश म्हणतो, मग माझं पैकं का देणं झालेत, माझं कधी मिळेल? चिमप्पा म्हणतो, अरे मिळेल लवकर तुझे पैसे, आणि तुझे किती होते, 2300 रुपये होते ना, ते देतीलच तुझे मामा. तर रमेश म्हणतो, 2300 नाही बाबा, 3000 रुपये, 3000 रुपये झालेत मसाल्याचे. तर चिमप्पा म्हणतो, अरे काय खोटं बोलत आहेस, 2300 तर आपलं झालं होतं बोलणं आणि आता 3000 कसं काय बोलत आहेस तू? तर रमेश म्हणतो, अरे 3000च झालेत आणि चांगला मसाला धाडला आहे मी तळावर, असला तसला नाही, 2300ला साधा येतो मसाला, तळावर मी चांगला मसाला दिला होता. हे बघ रमेश, तुझं काय आहे ते बघूया मामांपुढे गेल्यावर, पण तू तळावर भंडारा दिवशी यायला पाहिजे होता, मामांचं रूप पाहायला पाहिजे होतास आणि प्रसाद खायला पाहिजे होतास. किती भारी झालं, तुला ठाऊक आहे का? रमेश बोलू लागतो, होय मला जमलं नाही, मला बी यायचं होतं, पण कामच तशी होतीत बघ, काय करणार? चिमप्पा म्हणतो, अरे कामं थोडी साईडला ठेवायची, एवढं काय तुला घाई आहे कोणास ठाऊक, आणि कामं करत आहेस, मामांमुळे सर्व चांगलं झालं आहे तुझं आणि आता असं बोलत आहेस. चिमप्पा पुढे बोलू लागतो, हे बघ त्यावेळेस ज्यांनी सेवा केले त्यांना मामाने काहीतरी प्रसाद दिलं, काहीतरी चांगलं केलं आहे बघ त्यांचं, तू त्यावेळेस यायला पाहिजे होतास, आता नुसता आलास, आता पैकं मागू लागलास, मामांना कसं वाटायचं ते? रमेशची पत्नी म्हणते, अहो मी असनी तेच म्हणते पैकं मागवू नका म्हणून. रमेश तिच्यावर ओरडतो, म्हणतो, हे ग बस, तुला काय कळतं त्यातलं, तू काहीही बोलू नकोस मध्ये, आणि मसाल्याचं पैकं मी मागणार की, माझं कष्टाचं पैकं आहे ते. पुढे आपण पाहतो रमेश चिमप्पा दोघेही मामांपुढे जातात. मामा त्याला विचारतात, किती झालं रे तुझं मसाल्याचं पैकं? तर चिमप्पा बोलतो, मामा त्याचे 2300 रुपये आहेत. तर मामा त्याला पैसे काढून देत असतात. रमेश ते पैसे घेत नाही, तसेच शांत उभा राहतो. मामा म्हणतात, बरं ह्याला एक नारळ एक द्या. त्याला नारळसुद्धा देत असतात, वरून 50 रुपये जास्त द्यायचे असतात, तर तो घेत नाही, शांत उभा राहतो. मामा म्हणतात, काय झालं रमेश? तर तो सांगू लागतो, मामा माझा मसाला मी जो धाडला होता त्याचे 3000 रुपये होतात बघा. मामा म्हणतात, 3000 कसे झाले? 2300 तर सांगितलं होतंच ना मग, काय रे चिमप्पा? चिमप्पा बोलतो, होय मामा 2300 रुपयेच आहेत, आता 3000 रुपये सांगत आहे यो आणि पैकं वाढवून मागत आहे. रमेश बोलतो, नाही मामा माझे 3000 रुपयेच आहेत, मी 3000 रुपयेच सांगितले होते. मामा म्हणतात, बरं तुमचं दोघांचं काय आहे ते मला बोलून सांगा, 2300 आहेत का 3000 रुपये आहेत? चिमप्पा तू एकदा जा बोलून घे आणि मला सांग किती होतात ते. दोघेही ते बाहेर निघून जातात, म्हणजेच थोडे साईडला जातात व दोघेही ते बोलणं करू लागतात. अरे रमेश तुझे तर 2300 रुपये होते, असे चिमप्पा बोलतो. रमेश बोलू लागतो,
हे बघ चिमप्पा, 3,000 रुपये मी तुला सांगितले होते. आता तू 2300 बोलू नकोस. आणि हा मसाला चांगला आहे. ते 2300वाला मसाला थोडा साधा होता आणि तळावर आहे म्हणल्यावर मला चांगलाच धाडा पाहिजे की. इकडे दादू व दत्तू म्हणत असतात, काय मामा, ह्यो कसं बोलत आहे तळावर येऊन आणि पैक वाढवून मागत आहे आणि तुम्ही पण शांत बसला आहे, असं का बरं? आम्ही जरा काय वागलो चुकीचं तर आम्हावर काट्या बसतात आणि ह्याला तुम्ही शांतच बसला आहे. मामा म्हणतात, अरे त्याचं म्हणणं काय आहे ते तर बघूया. दादू म्हणतो, मामा ह्याचं लई चाललंय बघ, तू नुसतं सांग, याला तळावरून मी हाकलून देतो. मामा म्हणतात, अरे त्याचं पैका आहेत, कष्टाचे पैका आहेत, तो मागायला आला आहे, असं नाही चालत रे. दादू म्हणतो, कसं नाही चालत, तो वाढवून मागत आहे पैकं, वरून काही बी बोलत आहे, असं थोडीच चालतं. मामा म्हणतात, तू शांत राहा दादू, बघूया काय करायचं ते आपण. इकडे चिमप्पा रमेशला म्हणत असतो, रमेश तू खोटं बोलत आहेस बघ, तेव्हा मला 2300 रुपये बोललास, आता 3,000 रुपये सांगत आहेस. रमेश म्हणतो, चिमप्पा मी तुला 3,000च सांगितले आहेत, तू नीट ऐकून घेतला नसशील. रमेशची पत्नी म्हणते, अहो 2300 रुपयेच होते, मी बी ऐकले होते. तर रमेश म्हणतो, तू शांत बस, मध्ये मध्ये बोलू नकोस. चिमप्पा म्हणतो, हे बघ रमेश, एक तर तू मामांकडे पैसे मागत आहेस आणि वरून वाढवूनसुद्धा मागत आहेस, हे काय मला पटत नाही बघ. रमेश म्हणतो, हे बघ तुझं पटण्यावरून मला काय लेन देणं नाही आहे, मला माझे पैसे मिळाले पाहिजेत आणि मी कष्टाचं केलं आहे ते, आणि मला 3,000 रुपयेच पाहिजे बघ. तर चिमप्पा म्हणतो, रमेश तू आधी 2300 रुपये सांगितला होता बरोबर, त्यानंतर तळावर तू मसाला धाडला, मग 3,000 रुपये सांगू लागला, असे कसं काय? तर रमेश सांगतो, चिमप्पा तो साधा मसालाचा रेट मी सांगितला होता, हा बाहेरीतला मसाला मी दिला आहे, 3,000 रुपये होते आहेत बघ ह्याचे. चिमप्पा म्हणतो, बरं ठीक आहे, काय आहे ते बघूया, मामांपुढे जाऊया. चिमप्पा सोनाबाईला सांगू लागतो, हे बघ रमेश असं वागत आहे ना, हे मला पटत नाही आणि मामांकडे पैसे मागत आहे, मामांमुळे ज्याचं चांगलं झालं आहे याला का नाही कळत, आणि जर वाईट दिवस आले तर काय करायचं, मामांनी रागावले तर काय करायचं, मामाने ह्याच्या डोक्यावरून हात काढून घेतलं तर काय करणार तुम्ही? तर सोनाबाई बोलते, होय मी बी ह्यासनी तेच सांगत आहे, हे ऐकतच नाहीत, नुसता पैकं पाहिजेत असेच बोलत आहेत. पुढे आपण पाहतो, चिमप्पा रमेश मामांपुढे येतात. मामा म्हणतात, काय झालं तुमचं बोलणं आणि किती रुपये द्यायचे आहेत चिमप्पा ह्याचे? चिमप्पा बोलू लागतो, मामा ह्यो मला खोटं ठरवतोय, ह्याचे 2300 रुपये होते, आता तो 3,000 रुपये म्हणत आहे. मामा म्हणतात, काय रमेश असं का बोलत आहेस, 2300चे 3,000 रुपये कसं काय होतात? रमेश म्हणतो, अहो मामा मी 3,000 रुपये सांगितले होते याला, ह्योच नीट ऐकला नाही त्यावेळेस. चिमप्पा बोलू लागतो, मामा ह्याला 2300 रुपये तुम्ही द्या, वरून 700 रुपये मी देतो त्याला. मामा म्हणतात, अरे पैक तुझं गेलं काय आणि माझं गेलं काय, एकच की र चिमप्पा, ह्याचे 2300 रुपये होते तर वाढून ह्यो मागत आहे कसं काय, मला हे फक्त पहिला बघायचं आहे काय चाललं आहे ते. रमेश म्हणतो, मामा माझे 3,000 रुपयेच होते, आता हा 2300 रुपये म्हणत आहे, असं कसं काय? चिमप्पा म्हणतो, हे बघ रमेश खोटं बोलू नको, तू 2300 रुपये सांगितला होता मला, आता 3,000 रुपये सांगत आहेस तू तळावर आल्यावर. मामा म्हणतात, बरं ठीक आहे रमेश, मला थोडं दिवस दे, काय आहे ते बघतोय मी, मग तुला तुझं पैकं देऊन टाकतो. नंतरून सोनाबाई रमेशला म्हणत असते, अहो मला माहीत आहे 2300 रुपयेच तुम्ही बोलला होता, आता 3,000 रुपये मागत आहे तळावर आल्यावर, असे का करत आहे तुम्ही? आणि मामांमुळे तर आपलं सगळं चांगलं चाललं आहे आणि तुम्ही देवाकडेच पैकं मागता, हे मला नाही पटत. रमेश म्हणतो, तू शांत राहा, तुला काय कळत नाही धंद्यामधलं, कसं व्यापार करायचा तुला नाही कळत, आणि हे कष्टाचे पैकं मला मागायलाच पाहिजेत. सोनाबाई बोलते, अहो पण आपल्याकडे एक पैकं नव्हतं, मामानेच आपल्याला मदत केलं, मामांमुळेच आपलं सर्व चांगलं चाललं आहे, हे तुम्हाला का नाही समजत? रमेश म्हणतो, हे बघ तू जास्ती काही बोलू नकोस, आणि कसं आहे हे माझं कष्टाचं आहे, मी रबतोय रात्रंदिवस, मग कुठं आपल्याला पैकं येऊ लागले आहेत आणि उगाच तू मामांचं नाव घेतेस सारखे.
आणि कसं आहे, मी 2300 रुपये नाही घेणार, मला 3000 रुपयेच पाहिजेत आणि एक एक पैसे मी वसूल करन, मला माझे पैके पाहिजेत. सोनाबाई बोलते, अहो मामा जेवढं देतात तेवढं घ्या, 2300 रुपये देत आहेत, घ्या तेवढं. रमेश म्हणतो, नाही, मला 3000 रुपयेच पाहिजेत. इकडे चिमप्पाची पत्नी चिमप्पाला म्हणत असते, अहो तो रमेश तुम्हासनी कसं वाटेल तसं बोलत आहे, तुम्ही का बरं त्याचं ऐकून घेत आहे. चिमप्पा म्हणतो, जाऊ दे, तो कसं वाटतं तसं बोलत आहे, त्याला काहीही समजत नाही, मामांपुढे कसं बोलायचं त्याला कळत नाही आहे. चिमप्पाची पत्नी म्हणते, एक तर तो सर्वांचं पैकं बुडवत आहे आणि उलट आता मामांकडे सुद्धा पैकं मागत आहे आणि आपलं 2000 रुपयेसुद्धा द्यायचं आहे. आता इथे 2300 म्हणून 3000 रुपये सांगत आहे. असे वागल्यावर कसं व्हायचं त्याचं. मामा त्याच्या डोक्यावरून हात काढून घेतलं तर कसं व्हायचं. आणि असली लोक मी कुठं पाहिले नाहीत. आणि देवाच्या घरात येऊन तो देवाला खोटं बोलत आहे, कसं व्हायचं मग. तर चिमप्पा म्हणतो, तो आहे आणि मामा आहेत, बघून घेतील. आणि आता मामाच्या डोक्यामध्ये काय चाललं आहे आपल्याला तरी कसं कळणार. बघूया काय होतं या ते. जर आता 700 रुपये वरून मीच देतो त्याला, 2300 रुपये मामा देऊ देत. तर चिमप्पाची पत्नी म्हणते, अहो तुम्ही का देता, मामा बघतील, न्याय करतील काय आहे ते. एक तर तो वाढवून मागत आहे, त्याला 2300 रुपयेच द्यायचे. आधीचं आपला 2000 रुपये तो द्यायचा आहे, ते सुद्धा दिलेलं नाही. आधी त्याच्याकडं एक पैकं नव्हतं, मामांकडे आलं होता तळावर आणि त्याला आपणच घेऊन आलो होतो आणि तो आपल्यालाच आता उलट बोलत आहे. आणि मामाने त्याचा डोक्यावरून हात काढून घेतला तर अवघड व्हायचं मग त्याचं. चिमप्पा म्हणतो, हे त्याला समजा पाहिजे ना मग, मामांमुळे सर्व चांगलं चालत आहे त्याचं, तर तो असं वागत आहे, मग कसं व्हायचं. रमेश चिमप्पा परत मामांपुढे येतात. मामा त्याला पाहू लागतात. इथे आपला आजचा भाग संपतो. आता पुढच्या भागामध्ये काय घडणार आहे ते पाहूया. रमेश पैकं मागत आहे, 2300चं 3000 रुपये करून मागत आहे. मामा म्हणत आहेत 2300 रुपये देत आहेत, तरीसुद्धा तो ऐकत नाही. चिमप्पा बोलत आहे 2300 रुपये झालेत, हा पैकं वाढवून मागत आहे. तर आता काय होईल. मामा ह्याला किती रुपये देतील, मामा ह्याला शिक्षा देतील, डोक्यावरून हात काढून घेतील. तर पाहूया आपण. पुढचा भाग पाहण्यासाठी, असेच आमच्यासोबत जोडण्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला नवनवीन व्हिडिओज अपडेट्स मिळत राहतील. थँक्यू फ्रेंड्स.